नमस्कार. विदर्भदूत न्यूजमध्ये मी डॉक्टर संजय निकस पाटील सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज भारतीय प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यातून निर्माण झालेली राज्यघटना संपूर्ण भारतवर्षाला प्रदान करण्यात आली आणि भारतवर्षामधील प्रत्येक व्यक्ती प्रजासत्ताक राष्ट्रात अभिमानानं स्वाभिमानानं जगायला लागला. त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी मी सर्व भारतवर्षातील तमाम जनतेस खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज आमच्या विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, साहित्यिक पंजाबरावजी वर यांच्यासोबत हे प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये राहत असताना खरंच आपण स्वातंत्र्य उपभोगतोय का या विषयावर चर्चा करणार आहोत. तर भेटूयात पंजाबराव वर यांना. नमस्कार पंजाबरावजी. नमस्कार. विदर्भदूत न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण यापूर्वीही अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर विदर्भदूतमध्ये चर्चा केलेली आहे आणि आज भारतीय प्रजासत्ताक दिन आहे, त्यानिमित्त आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मला आपणास विचारायला आवडेल की 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि साधारणतः 1950ला या संपूर्ण भारत देशाला राज्यघटना प्रदान करण्यात आली आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना, त्या घटनेनुसार आज आपण प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये राहत आहोत. अशा वेळेस आज खरंच आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत का, काय सांगाल? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आणि नेहमीप्रमाणे आपण आजच्या या चांगल्या विषयाला हात घातला. विदर्भदूत या न्यूज चॅनलचं खरंच मी अभिनंदन करतो. आणि त्या आजचा जो हा प्रश्न आपण विचारला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जी देशाची घटना लिहिली, कारण या देशावर एवढे असे उपकार केले, म्हणजे आपण राजेशाही, जी देशातली राजेशाही होती म्हणजे हुकुमशाही असल्यासारखे, की असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अख्ख्या जगामध्ये याचा अभ्यास करून आणि एक सुंदर अशी, सर्वांग सुंदर अशी संविधान देशाला दिलं, की त्यामुळे या देशातील 18 पगड जाती, म्हणजे संपूर्ण हजारो जाती जरी असतील, कितीतरी पंथ असतील, ते या राज्यघटनेमुळे सर्व समानता आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून केलं. आणि आपण जे प्रगती करतो आहोत हे सर्व शक्य या संविधानामुळे झालं. हे बाबासाहेबांची देण या देशासाठी ही महत्वाची ठरलेली आहे. नक्कीच आज संपूर्ण म्हणजे देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशी सर्वोत्कृष्ट जगात आपल्या भारत देशाची राज्यघटना आहे, जी की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून अवतरलेली आहे. आणि आज आपल्या राज्यघटनेचा अभ्यास करून इतरही जगातील स्वतंत्र देश आपल्या राज्यघटनेचा आधार घेऊन तिथल्या घटना बनवत आहेत. ही सुद्धा आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. परंतु एका शायरानं म्हटलं आहे, आज जरी आपण स्वतंत्र झालो असलो, स्वातंत्र्यामध्ये राहत असलो, तरी चिडिया कहती है चमन बदल गया, बादल कहता है आसमान बदल गया. चिड़िया कहती है चमन बदल गया, बादल कहता है आसमान बदल गया, लेकिन शमशान कहता है कुछ भी तो नहीं बदला, मुर्दा तो वही है, खाली उसका कफन बदल गया. अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आज जर आपण स्वातंत्र्यावर फार जास्त बोललो, जे हजारो लोकांच्या अंतःकरणात आहे, प्रत्येकाच्या पोटातली तळमळ आहे,
प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन तो बोलण्यासाठी तयारही आहे. पण ही व्यवस्था अशी आहे की फारसं काही बोलता येत नाही. आपल्याला काय वाटतंय? एकदम आपण खूप असं वास्तववादीच बोललात. कारण देशाची, राज्याची तीच परिस्थिती आहे. कारण पत्रकार बोलू शकत नाही आहे. हे मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत, फक्त सरकारची हुजरीगिरी करत आहेत. नक्की. कारण त्यांनी ज्या प्रश्नांना, मुद्द्यांना हात घालायला पाहिजे त्याच्याकडे लक्षच नसतं. कारण मागचंच आपण सुशांत सिंग राजपूतचं बघितलं, अभिनेता की एक साधा अभिनेत्याच्या आत्महत्येपायी 1 महिना 2 महिने गेले, 1 वर्षभर सतत तोच विषय. तो अभिनेता म्हणजे हिमजिकल. हो, की ज्याला आत्महत्यानं केली, की त्या अभिनेत्यासाठी वर्षभर हे जे चॅनलवाले आहेत कोणतंही चॅनल उघडलं की त्याच्यावर चर्चा. परंतु आपल्या इथं महाराष्ट्रात, आपल्या विदर्भामध्ये आमचे शेतकरी दररोजचे 10 ते 12 शेतकरी मरतात, आत्महत्या करतात. म्हणजे या शासनाच्या उदासीनतेपायी आत्महत्या करतात. त्यांना बाजारभाव भेटत नाही, त्यांना काहीही सवलती भेटत नाहीत. तो मरतो, त्याच्यावर एकही चॅनलवाला चर्चा करताना दिसत नाही. कारण जे मुद्दे, अरे आमचा अन्नदाता आहे, आपला हा बळीराजा आमचा अन्नदाता आहे, पण ते आत्महत्या करते, त्याच्याकडे या चॅनलवाल्याचं लक्ष नाही. पण त्या एका अभिनेत्यासाठी वर्षभर चर्चा करते. एवढी भयान अवस्था इथल्या न्यूज चॅनलची. झाल्यात का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं बोलायचं आहे आपल्या याच्यानंतर? नक्कीच. एक हिमजिकल अभिनेता आत्महत्या करतो, त्याचं प्रदर्शन नामांकित वृत्तपत्र, चॅनल्स वर्षभर भारतातील सर्व जनतेच्या डोक्यावर हॅमरिंग करत राहतात. आणि त्या काळात घडणारे अत्यंत महत्वाचे प्रश्न जनता विसरले जाते. कारण त्यांच्या डोळे अडवतात. कारण काय असतं, टीव्ही उघडली की टीव्हीवर जे दिसते ते सतत वारंवार आपल्या डोक्यावर जर ऐकायला येत असेल तर माणूस बाकीचे सगळे विषय विसरून जातो. ही व्यवस्था आहे. याला व्यवस्थेला कारणही तसंच आहे. आज तुम्हाला माहित असेल नसेल, पण भारतातले जवळपास नामांकित जे टॉपचे न्यूज चॅनल्स आहेत हे सगळे अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींचे झालेले आहेत. त्याच्यामुळे ते जे तिथं बसून, घरात बसून ठरवतील तेच मीडिया जगभर दाखवेल. ही वस्तुस्थिती आहे. आपण नक्कीच बोलले की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुठंतरी घाला आलेला आहे. पंजाबरावजी, याच्यानंतर मला आपणास विचारायचं की आज शासनकर्त्यांमध्ये उच्चपदस्थ राजकारणी आणि शासक यांच्यावर थोडंफार सुद्धा बोललं तर अत्यंत वाईट परिस्थिती बोलणाऱ्या माणसांची होते. हे अगदी अलीकडच्या काळातल्या विविध घटनांवरून ठसठशीतपणे दिसून येते. जे आपले स्वातंत्र्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून, रक्तांच्या थेंबाथेंबाच्या थारोळ्यातून, असह्य वेदनेतून त्यांनी मरण पत्करलं, शहीद झाले, त्या हजारो लाखो देशासाठी प्राण देणाऱ्या, देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या त्या क्रांतिकारकांना आज काय वाटत असेल? आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आलं की म्हणतो, वतन के अब्रू के फासले कौन रखता है, इलाही के दिन अपना राज देखेंगे, अपनी ही जमी होगी और अपना ही अस्मा होगा, सुना है आज महतब में हमारा ही इंता होगा, शहीदों की चिता उस पर हर बरस लगेंगे मेले, वतन पे मरने वाले का यही निशा होगा, यही निशा होगा. तर मग असे शेर आपले PR कॅटेगरीचे नेते मंडळी भर स्टेजवर बोलतात, परंतु वास्तविकता जाणून तशी कृती करतात का? जर तुम्ही एखाद्या नेत्यावर बोलले तर त्याचे काय परिणाम होतात, याबद्दल काय सांगा? हा तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण यावेळेस उपस्थित केलेला आहे. कारण सध्या तर असं झालेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर पूर्णपणे गळचेपी करण्याचं काम दिसून येत आहे साऱ्या अख्ख्या देशात, राज्यात. बोलणाराचं तोंड दाबले जाते, बिलकुल त्याला बोलण्यात देत नाही. कारण तो जर सरळ वास्तव बोलत असेल तर ते बोलला नाही पाहिजे. त्याच्यासाठी ते न्यूज चॅनल वेगळे वेगळे करतात. मी कुठेतरी भाषणामध्ये तुमचा मुद्दा ऐकला होता, काहीतरी यशवंतराव चव्हाणांचं उदाहरण सांगितलं होतं, ते काय होतं? यशवंतराव चव्हाणाचं सांगायचं झाल्यास, एका
सभेमध्ये प्रके अत्रे महाराष्ट्रातला नामांकित पत्रकार, नामांकित साहित्यिक, तर त्यावेळेस एवढी प्रगल्भता विचारामध्ये असायची. प्रके अत्रे डायरेक्ट मुख्यमंत्र्याला म्हटलं होतं, निपुत्रिक म्हटलं होतं की निपुत्रिक किंवा म्हणजे मनाला लागणार असते. एवढा मोठा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, यावेळेस त्यांना निपुत्रिक म्हटलं गेलं तरी देखील त्या मुख्यमंत्र्याला काहीही वाटलं नाही. त्यांनी सहज एका वेळेस त्या प्रके अत्रेंना बोलावलं घरी, त्याला चहा पाणी केलं आणि त्या प्रके अत्रेंनी म्हटलं की मी एवढी टीका केल्यानंतरही साहेब तुम्ही मला काहीच हे नाही केलं, आदरातिथ्य देऊन राहिले. तर त्यावेळेस यशवंतराव चव्हाण त्यांना म्हणाले, प्रके अत्रेजी तुम्ही खूप छान बोलले, कारण तुम्ही तर असं बरोबर ते बोललं, पण तुम्हाला मी त्याचं कारणही सांगतो निपुत्रक मी का आहे तर. कारण आम्ही आंदोलनाचे जे आंदोलन चाललो ते आंदोलनामध्ये आम्ही दोघं पती पत्नी, तर माझ्या पत्नीला ते लागल्या गेलं, गर्भाशयाची पिशवी निकामी झाली, त्यामुळे आम्हाला लेकरूच होऊ शकत नाही, आम्हाला संतती होऊ शकत नाही, अशी आमची परिस्थिती ती. तर त्यांनी प्रके अत्रेंनी माफी मागितली की बा मला तर काही माहित नाही, पण मी माझ्या तोंडून निघून गेलं. म्हणजे एका मुख्यमंत्र्यांना एवढा आघात केला, त्याच्या काळजावर घाला घातला गेला, त्याच्या मनावर घाला घातला गेला, तेही देखील हसत खेळत चहा पाणी करून त्यांनी ते प्रश्न मिटवला. म्हणजे एवढं प्रगल्भता त्या विचारामध्ये असायची. आता तर अशी आहे, साध्या जिल्हा परिषदचा सदस्य एक जे याचे सत्ताधारी आहेत ते एवढे उर्मटात की अंगावर मारायला येतात, काय होतात, अशी कंडिशन आहे. ते तर सीएम मुख्यमंत्री, आता ज्या मुख्यमंत्र्याला साधं काही म्हटलं तर तिकडे चौकशा लागतात त्याला म्हणजे मग तर पीएम त्याचं सोडून द्या, अशी कंडिशन झालेली आहे. काहीतरी संग्राम पाटलाचं सुद्धा झालं या आठवड्यात, काहीतरी डॉक्टर संग्राम पंडित. आता हा जगजगता डॉक्टर आपल्या इथं डॉक्टर होऊन गेलेला, जगाचं नाव अख्ख्या विदेशामध्ये, अमेरिकेला, इंग्लंडला डॉक्टर की करतोय. म्हणजे आपल्या देशातला डॉक्टर, इतका विद्वान, अभिमान वाटावा असा डॉक्टर, तो इंग्लंडला डॉक्टरकी करतो, तिथल्या लोकांचा इलाज करतो. आणि इथून जर वास्तवावर बोलत असेल तर त्याच्यावर एसआयटीची चौकशी लावली गेली. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक माणूस आपला भूमिपुत्र परदेशात नाव करतोय तिथं, आणि त्याच्यावर तो जर खऱ्या वास्तवावर बोलत असेल तर त्याच्यावर तुम्ही एसआयटी लावता. मी तर म्हणतो हे तर देशद्रोही पण लावू शकतात, अशी कंडिशन आपल्या देशाची. 2 दिवसापासून त्यांना इंग्लंडला की लंडनला जायचं आहे, तर त्यांचं म्हणजे प्रवास थांबवण्यात आलेला आहे. हो, कारण त्याचा व्हिसा वगैरे देणे सरकारच्या हातात आहे ना. एसआयटी चौकशी सोडून नाही, एसआयटी त्याच्यामुळे ते चौकशी काहीही करू शकतात. यायला देशाचं घेणं देणंच नाहीये. अरे मी तर म्हणतो, तो वांगचुंग ज्यानं देशासाठी की तंत्रज्ञ निर्माण केलं, बर्फात ते लोक राहतात तर त्यांच्यासाठी त्यानं ते तंत्रज्ञ निर्माण केलं, त्या याच्यासाठी की तिथल्या आपल्या सैनिकासाठी. त्यानं यानं दुसरे गुन्ह्यात टाकून दिलं. काय तर बोलला त्यानं, त्या पाण्या प्रश्नासाठी आवाज उचलला की बा तुम्ही आम्हाला देश हे देणार होते, स्वायत्तता दे ना, तेव्हा प्रश्न विचारून त्याला जेलात टाकून दिलेला आहे. म्हणजे अशा देशात नामांकित लोकांना तुम्ही साध्या कारणासाठी जेलात टाकू शकता, हे कोणतं अभिव्यक्ती स्वतः. म्हणजे अख्खी गळचेपी करण्याचं काम केंद्रात आणि राज्यातही असं होत आहे असं दिसत आहे. पुन्हा एक मुद्दा आठवला मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस म्हणजे जुन्या काळातलं जर बघितलं आपण, म्हणजे पंडित नेहरूच्या काळात, सध्या तर अशी कंडिशन झाली पंडित नेहरूच्या साठी तर कोणत्याही विषयाला की पंडित नेहरू जबाबदार आहे. सध्याची कंडिशन काही झालं पंडित नेहरू जबाबदार आहे. अरे त्या माणसानं तर असं करून ठेवलं की त्यावेळेस सुई बनवायचं कारखाना नसताना आपण ही जे यंत्र साऱ्या म्हणजे जे नवोदय विद्यालय असेल, हे जे टेक्नॉलॉजी आहे की JNU आहे, हे सर्व निर्मिती त्यावेळेस झालेली आहे. आणि तरी देखील त्याचं नावानंच काही खडे फोडले जातात. तरी सांगायचा एक मुद्दा मला आठवतो, पंतप्रधानावर त्यावेळेस व्यंगचित्र काढले जात होते. एका व्यंगचित्रकारानं पंडित नेहरूचं व्यंगचित्र काढलं. तर ते तरी देखील पंडित नेहरूनं कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट त्या व्यंगचित्र काढणाऱ्या पत्रकाराला सन्मानानं बोलावलं गेलं, त्याला तिथं सन्मानानं बोलावलं आणि त्याला हसत खेळत चहा पाणी करत पंडित नेहरू म्हणाले,
अशाच आमच्या चुका नजरेत आणून देणं तुमचं काम आहे अरे पत्रकाराचं. वा. आम्ही काम करण्यात नाही, आम्हाला तुमची उत्साह वाढून देणारे आम्हाला तुम्ही आवश्यक आहे. कारण आम्ही जे करू शकत नाही हे तुम्ही तुमच्या लेखणीतून करता, नक्की. असं अभिनंदन करणारे पंतप्रधान त्यावेळेस होते. नक्कीच एखादी गोष्ट एखाद्या नेत्याच्या दृष्टीतून सुटून जाते, सुटून जाते. लक्षात तर येतं. तुम्ही माझ्या दाखवून व्यंगचित्रातून घेता. माझे जे व्यंगचित्र काढलं किंवा मी काही करू शकत नाही, तर तुम्ही उलट मला ते माझं काम करण्यासाठी तुम्ही उत्स्फूर्त किंवा मला स्फूर्ती देणारे प्रेरित करता. असं पत्रकाराचं कौतुक करणारे पंतप्रधान कुठं आणि आताची स्थिती कुठं, अशी लाज वाटते सध्या, याची कंडिशन वाटते. नक्कीच नक्कीच. आणखी एक तुम्हाला विचारायचं थोडंसं वेगळं आहे. म्हणजे आपलं जे वृत्तपत्रामध्ये चिटकुले राहतात, रकाने राहतात, चिटकुल्यांचे हसा. हा हा तर आत्ता एका आघाडीच्या दैनिकामध्ये चिटकुला आला होता की मला आठवतो, ज्या व्यक्तीला घर सांभाळता येत नाही, बायको सांभाळता येत नाही, आणि अशा वेळेस ते लंडन, इंग्लंड अशा ठिकाणी जाऊन भारताला गर्व असा भारतीय भूमिपुत्र तिथे वैद्यकीय क्षेत्रात आपलं नाव उंचावतो. मग हा विरोधाभास नाही का की तो जर काही वस्तुस्थितीवर भाष्य करतो. मला वाटतं मी जास्त तर संग्राम पाटलांचे व्हिडिओ पाहत नाही, आपण पाहत असाल, पण त्याच्यामध्ये संग्राम पाटलांनी कुठेच आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब किंवा देशातील सर्व राज्यांचा एखादा मुख्यमंत्री साहेब किंवा एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर किंवा एखादा तहसीलदार, SDO, तलाठी किंवा ग्रामसेवक किंवा आपल्या गावात हिंडणारी आशाबाई, जे सगळ्या गावाची देखभाल करते, तर आशाबाईवर सुद्धा त्यांनी टिप्पणी केली नाही. त्यांनी फक्त जी वास्तविकता आहे की हे असं व्हायला पाहिजे होतं, हे असं व्हायला पाहिजे नव्हतं, समीक्षात्मक भाष्य करतात. मी 1-2 व्हिडिओ पाहिले, तर त्या व्यक्तीला यांनी SIT मध्ये बोलतो. खूप वाईट परिस्थिती आहे. या व्यवस्थेनं खूप वाईट परिस्थिती निर्माण केलेली आहे. कारण खरं बोलणाऱ्याला तुम्ही असं कसं काय करू शकता? मला वाटते की ते संग्राम पाटील म्हणजे इथला विज्ञान डॉक्टर, आणि तो वास्तव दाखवून सांगते महागाई वाढली, ह्या गोष्टी आहेत, असं असायला पाहिजे, ह्या गोष्टी आवश्यक आहेत ना. तर ते सांगत असणाऱ्याला जर तुम्ही त्याची गळचेपी करता, त्याच्यावर SIT लावता, म्हणजे अशी कंडिशन होईल आहे की खूप वेगळं आहे असं हे. कारण अशा माणसाचं कौतुक व्हायला पाहिजे ना. ठीक आहे, तुम्ही आम्हाला आमच्या उणिवा कमी दाखवून दिल्या, तर त्या उणिवा दुरुस्त करणे सरकारचं काम आहे. मला वाटतं ते उत्तर भारतात एक काहीतरी 16-17 वर्षाच्या मुलाला सुद्धा आता अटक करण्यात आली. काय ते प्रकरण? ते आता तो मुलगा लहान छोटे छोटे असे व्हिडिओ बनवतो, म्हणजे जे काही कुठे काही कमतरता असेल, काही शासनाच्या काही चुका असतील, तर तो त्या व्यंगाची याच्या माध्यमातून त्या आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून तो जनतेला आणून देण्याचं काम करतो. आता जो 15-16 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यावरही तुम्ही ते सहन होत नाही, त्याच्यावर कारवाई करणे, जेलमध्ये टाकलं. याला काय म्हणावं सरकारला? असं तर कोणतं काय म्हणायचं अशा प्रशासनाला? नक्कीच. म्हणजे सांगायचं तुमचं हे की आपलं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याच्यावर कुठेतरी गदा पूर्णपणे जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं की माझ्या फाटक्या माणसाने हे आवाज उठवला पाहिजे, म्हणजे प्रत्येकाला आवाज उठवण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार संविधानामध्ये नमूद केलेला आहे, आणि तो प्रत्येकाने ते करायला पाहिजे. की जिथं कुठं चुकते ते चुकते म्हणण्याची ताकद असायला पाहिजे, तर त्याचं तुम्ही बोलायचंच नाहीये, अशी परिस्थिती निर्माण अशी होती. मला एक शेर आठवते की प्यार का सागर वफा की शान, प्यार का सागर वफा की शान, अगर बचाना है देश तो इंसान बनना पडेगा. खूप जर आपल्याला देशाला वाचवायचं असेल, इथल्या संस्कृतीचं संवर्धन करायचं असेल, इथल्या प्रशासनाला अत्युच्च पातळीचं कार्य करायचं असेल, तर देश वाचवणं महत्वाचं आहे. आणि देशातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक सजीवाला एक चांगला माणूस म्हणून जगण्याचा आणि त्याला आपलं मत मांडण्याचा परिपूर्ण अधिकार मिळायला पाहिजे. ठीक आहे, चुकीचं बोलत असेल, नाव घेऊन कुणावर कमेंट्स करत असेल,
काही कायद्याच्या बाहेर जाऊन करत असेल तुम्ही कारवाई करा. कारवाई. पण जर मुळात आता माझी गल्ली आहे, इथं नाली फुटली, मी जर तो व्हिडिओ बनवला टाकला तर काय तुम्ही डायरेक्ट महानगरपालिकेवर तुम्ही हल्ला केला असं होते का? हा, अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास या देशासमोर आहे, जगासमोर आहे. आज जगातल्या कितीतरी देशांमध्ये जेव्हा तिथं शस्त्रास्त्राचा अभ्यास चालतो त्यावेळेस शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि त्याची शिकवण दिली जाते. मला एक सांगा, 750 वर्ष या देशावर मुस्लिमांची एक हाती सत्ता होती आणि जे हिंदू होते छोटे मोठे हे सगळे मांडलिक राज्य होते, पण मुख्य राजा मुस्लिम होता. त्या काळात एक छत्रपतींसारखा शिवपुत्र जन्माला आला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रथम हिंदू राजा जो छत्रपती झाला. मग त्यावेळेस छत्रपती झाले, राजे झाले, कारभार वाढला, नियोजनासाठी माणसं लागली, विविध जवळपास 327-28 गड किल्ले त्यांनी निर्माण केले. मग त्यांनी असं केलं का की पंजाबराव तुम्ही उद्योगपती आहात, आता माझा कारभार खूप वाढला आहे तर रायगडाचं मेंटेनन्स तुम्ही घ्या, आणि संजय पाटील शिवनेरीवर माझं काही लक्ष जात नाही, पडझड हुंडा आली, तुम्ही शिवनेरीचं केअरटेकर व्हा, लावा तिथं 20 रुपये तिकीट, 10 रुपये जे काय असेल ते. असं केलं का? मग आजच्या काळात जरी आपण लोकशाहीमध्ये आहे तरी शेवटी अघोषित अप्रत्यक्षरित्या सर्वोच्च नेताच राजा असतो. काय सांगाल या भाऊ? हा तर खूप सुंदरसा असा प्रश्न आपण यावेळेस उपस्थित केलेला आहे. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अख्ख्या महाराष्ट्रात जगात म्हणजे आपलं हे तर महाराष्ट्राचं भारताचं दैवत आहे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी हे जे एवढे निर्माण केले गड किल्ले आणि त्याचं संवर्धन त्यावेळेस ह्या चांगल्या प्रकारे झालं, स्वतः राज्यांनी केलं, काही करता नाही आलं. कोणी उद्योजक किंवा व्यावसायिक काहीच सांभाळायला ठेवला नाही, म्हणजे साऱ्या व्यवस्था निर्माण केल्या. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हे देखील सांगितलं होतं की आपण जर कुठं हल्ला केला शत्रूवर तर माझ्या शेतकऱ्याच्या गवताच्या वाढीला देखील धक्का लागला नाही पाहिजे, असं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांचं असायचं. पण सध्या आता देशातली परिस्थिती बघितली, सध्याच्या काळात आपल्या देशातल्या मोठमोठ्या ज्या वास्तू आहेत की ज्याच्यात आपले माननीय पंतप्रधान त्या लाल किल्ल्यावर जाऊन भाषण देतात, तो लाल किल्लाही सध्या कोणीतरी संस्थेच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. हे जे मोठे मोठे ग्रुप आहेत ज्याच्यासाठी देश अख्खा त्याच्या ताब्यात द्यायचं काम चालू आहे, त्याच्या ताब्यात दिलं आहे. मोठ्या मोठ्या अफगाणिस्तानच आपलं लाल किल्ल्याचं आता 5-6 वर्षापूर्वी की म्हणजे मी असं म्हणणार नाही भारत सरकारकडून होते की नाही, पण कसं राहते आपलं प्रतीक आहे ते देशाचं. लाल किल्ला म्हणजे एक अभिमानास्पद प्रतीक आहे. त्या प्रतीकाची इथल्या शासन व्यवस्थेला दुरुस्ती करता येत नाही, तिथलं मेंटेनन्स ठेवता येत नाही, साफसफाई ठेवता येत नाही. याचं कंत्राट अदानीला दिलं. त्या काळात 20-25 रुपये तिकीट होतं. भारतातला सामान्य नागरिक दिल्लीत गेला तर आवर्जून दिल्लीतल्या लाल किल्ल्याला भेट द्यायचा. ते सौंदर्य, तो इतिहास, तिथलं त्या काळातली व्यवस्था अनुभवायचा, पाहायचा. आज तिथं 300-400 रुपये तिकीट झालं. सारा बिकट परिस्थितीमध्ये आलेला आहे, कारण ह्या सरकारी व्यवस्था असणं खूप महत्वाची आहे. प्रत्येक सरकारी गोष्ट असली की गरीब कोणालाही त्याचा लाभ घेता येत नाही, पण याचा व्यवसाय झाला की सरकारी व्यवस्थाच खलास करायची नियोजन चालू आहे. या बऱ्याच सरकारी मग कंपन्या असतील, कितीतरी कंपन्या ह्या खाजगीकरणात गेल्या. खाजगीकरणात गेली की आमचा जो युवा वर्ग आहे आपल्या देशातला, आपल्या महाराष्ट्रातला, ते नोकरीसाठी कुठं फिरणार आहे? अरे त्या सरकारचं नियोजन असायला पाहिजे की आमच्या या लोकांना रोजगार देता आला पाहिजे, या तरुणाच्या हाताला काहीतरी देता आलं पाहिजे. परंतु त्याच्या हातचं काम हिसकवण्याचं काम सरकार होते असं दिसून राहिलेलं आहे. कारण ह्या मोठमोठ्या कंपन्या जर तुम्ही खाजगीकरणात देता, त्या खाजगीकरणात ते आमचे जे आता विमा कंपनीचं झालं, विमा कंपनीत 75 लाख जवळपास कर्मचारी आहेत. आता ह्या लोकांना खाजगीकरणात आणून त्याचं म्हणजे तुम्ही नुकसान झालं ना. मनोबल खजित करण्यापेक्षा जे SC ST OBCचं जे आरक्षण होतं या कंपन्यातनं देखील आरक्षण लागू होतं, हे शासकीय, त्या अख्ख्या देशातल्या या कंपन्याचं आरक्षण नाहीसं झालेलं आहे. मग ते OBC असतील
SC असतील, ST असतील, हजारो जातीतलं आरक्षण एकाएकी खलास झालं. आणि विशेष म्हणजे ह्या रेल्वे सारख्या रेल्वे देखील खाजगीकरणात जाते आहे की काय असं वाटून राहिलेलं आहे. म्हणजे काय राहील, सरकारी यंत्रणा असायला पाहिजेत, कोणत्या गोष्टीवर राहिल्या सरकार आहे. ह्या सर्व गोष्टी सरकारी असणं आवश्यक आहे. नक्कीच पंजाबराव, आतापर्यंत आपण अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. आज आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत. आज प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. त्यावेळेस मला नामदेव ढसाळांची एक कविता आठवते. स्वातंत्र्याचा सूर्य आज कसा वांझ आहे. शब्द लक्षात घ्या. स्वातंत्र्याचा सूर्य आज कसा वांझ आहे. कुठे उगवता सूर्य तर कुठे सांज आहे. काय सांगा, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? याबद्दल हे नामदेव ढसाळांनी तर असा प्रखर वार करायचं काम केलं त्यावेळेस. हा दलित पॅन्थरचा जो हा वाघ होता की तो तर कोणाला असा घाबरत नव्हता. तो डायरेक्ट असा म्हणजे त्याच्या लिखाणातच तेवढा दम होता. नक्की. आणि ह्या ज्या प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यावर जे त्यांचं लिखाण होतं, तर म्हणजे त्यांनी असे डायरेक्ट हाल असे वार केलेले आहेत त्यांनी या प्रशासनावर, व्यवस्थेवर वार केलेले आहेत. तर खूप सुंदरचं असं ते त्या ढसाळांचं आहे. पण ढसाळांचा मुद्दा मी यासाठी सांगितला, तुम्ही पुन्हा लक्षात घ्या. स्वातंत्र्याचा सूर्य, स्वातंत्र्याचा सूर्य, त्यांनी शब्द तोलून मापून वापरलेले आहेत. वांझ, सांज. का, तर त्याचं थोडंसं स्पष्टीकरण मी देतो तुम्हाला. अलीकडच्या काळात 4-5 वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सर्वच महाराष्ट्रात पाणी झाला, भरपूर पाऊस आला. तर पश्चिम महाराष्ट्रातलं मला ते नाव आठवत नाही त्या पुलाचं, जो पूल इंग्रजांनी 150 ते 200, 250 वर्षापूर्वी बांधला होता. त्या पुलाचं डागडुजी असेल, काही पडझड असेल, त्याचं नूतनीकरण असेल, यासाठी तिथून इंग्रज पत्र पाठवायचे भारत सरकारला, हे करा. बहुतेक या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि एका काळ रात्री एका ST बससह कित्येक वाहने त्या नदीमध्ये वाहून गेले. आजही गेलेले ते शेकडो बळी, त्यांचे मृतदेह सुद्धा सापडले नाही. घटना झाल्यावर 3-4 महिन्यांनी कुठेतरी ते ST बसचे काही पार्ट्स त्या नदीमध्ये सापडले. ही व्यवस्था आहे. आपला पूल नांदुऱ्याचं उदाहरण घ्यायचं. मागच्या 2-3 वर्षापूर्वी तुम्ही बातमी वाचली असेल, नांदुऱ्याला कोणत्या तरी योजनेमधून एक पाण्याच्या टाकीचं निर्माण झालं, काही 1000 लिटरचं. आता तिचा कार्यक्रम उद्घाटनाचा 2-3 दिवसावर आलेला होता. पण 3 दिवसापूर्वीच टाकी कोसळली. नशीब उद्घाटन करताना कोसळले नाही. हे आमचे नियोजन आहे, हे आमची व्यवस्था आहे, हे आमचं बांधकामाचं नियोजन आहे. मग स्वातंत्र्याचा सूर्य वांझ आहे की नाही, काय सांगा? बिलकुल समर्पकपणे. कारण इंग्रज होते, जरी अन्याय अत्याचारी म्हणतो, पण त्यांनी ज्या ज्या गोष्टी बनवल्या त्या इतिहासकालीन बनवल्या. अख्खी रेल्वे लाईन देशात त्यांनी पसरवण्याचं काम इंग्रजांनीच केलं. आपलं आणि मूर्तिजापूरचं जर आपण शकुंतलाचं जर सांगायचं, मूर्तिजापूरती यवतमाळ जीवनवाहिनी होती लोकांची. बिलकुल सर्वसाधारण लोक त्यांना जायचे. आणि 150 वर्षानंतर सध्याही ते इंग्रज लोक आत्ताही पत्र देऊन सांगतात की त्याचं डागडुजी करायची आहे, त्याची दुरुस्ती करायची आहे. म्हणजे ते आतापर्यंतही एवढं, म्हणजे किती वर्षानंतरही ते तेवढे दक्ष लोक आहेत ते, की तुम्हाला आम्ही ती बनवली तिथली काळामध्ये बंद पाडली, हे आपल्या व्यवस्थेनं बंद पाडली, तर ते अधिक लक्ष ठेवणार की ते सुरू करा, त्याला काहीतरी दुरुस्ती कार्य करा. आणि सध्याचा खर्च आतापर्यंत तेच करत आले म्हणतात त्याचा. म्हणजे एवढं पुन्हा पुलाची गोष्ट सांगितली आपण. म्हणजे इंग्रजांनी ज्या ज्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत 150 वर्षापूर्वीचे त्याचे पूल असतील, त्या इमारती असतील, त्या इमारतीचं देखभाल करा किंवा त्या निकामी झाली त्या निष्कासित करा, असं ते पत्रोत्तरांना काढतात. कारण त्यावेळेस त्यांचा कोणत्याही कार्यात भ्रष्टाचार होत नव्हता. आताच जर आमचं बघितलं, आम्ही महानगरपालिकेची जरी गोष्ट केली, आमचा 50 लाखाचा रस्ता मंजूर झाला, 10 लाखाचाच रस्ता होते, सर्व वाटपातच जाते. आता कालची बातमी आहे, तिकडे बिहार की कोणतं राज्य आहे, मला राज्याचं नाव आठवत नाही, डेप्टी कलेक्टरच्या घरात धाड पडली. 6-6 कोटीची विला, तर लाखोची कॅश. हे लोक भांबावले, आपले अँटी करप्शन वाले ज्यांनी धाडे टाकले, की एवढा पैसा डेप्टी कलेक्टरच्या घरात. ही व्यवस्था आहे. नगरसेवक
आता हे नगरसेवक आपले जनतेचे सेवक असायला पाहिजेत ना. हे जे नगरसेवक आताच्या निवडणुका झाल्या हे जनतेचे सेवक असायला पाहिजे. परंतु 5 वर्षानंतर या नगरसेवकाची कंडिशन अशी होती की ते मालामाल झालेले दिसतात. नक्कीच नक्कीच. सायकलवरचा नगरसेवक डायरेक्ट 4 व्हीलर फॉर्च्युनर मध्ये फिरताना दिसतो. म्हणजे एवढं कमाई तुम्ही कशी काय होते तुमची. अरे प्रशासनानं लक्ष असायला पाहिजे ना की तुम्ही त्या काळात जे समजा आपण कामाची क्वालिटी बघितली. 100 वर्षाचा पूल आताही ठणक परिस्थितीत असतो आणि तो 6 महिन्यातला रस्ता उखडून फुकला जातो. आपला मूर्तिजापूरचाच नदी कोणती येते, मूर्तिजापूरची मोरणा, त्याच्यावर पूल आहे, तोही इंग्रजकालीन आहे. तो इंग्रजकालीन आहे. म्हणजे ह्या गोष्टी टिकाऊ आहेत. पण ह्या खिळखिळी व्यवस्था, भ्रष्टाचारी व्यवस्था, आपण भ्रष्टाचाराच्यावरच हे सरकार निवडून दिलं. इतके मालामाल, इतके कंडिशन खराब आहे की 6 महिन्यात रस्ता बनवा लागते. तर याच्यावर आळा घालणं खूप आवश्यक आहे. म्हणून ह्या आता कोणत्या गोष्टी विकास कामं जर आता होणार असतील त्या तिथल्या जनतेनं असं लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला कोटेशन दाखवा, कशा पद्धतीनं बनवता, ह्या गोष्टी असणार. तुमचा मुद्दा थांबून मी तुम्हाला टोकतोय की या ठिकाणी मला एका गोष्टीचा उल्लेख करावा वाटून राहिला की मला वाटतं शहर अकोलाच आहे, त्यांचं अमर राठोड, इंजिनियर अमर राठोड आहे, जे मला वाटते वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचं एक पुस्तक आलेलं आहे, विकासाचे मृगजळ. तुम्ही नक्की वाचा. ज्या माणसानं विकासाचे मृगजळ वाचले त्याचा मेंदू बधीर व्हावा, ठिंगे लागावा, एवढं प्रचंड वास्तववादी चित्रण त्यांनी 2014 ते 2022 पर्यंतच केलेलं आहे. मला वाटतं 2022-23 ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. मी सांगतो, जर कुणी त्या प्रकाशनाचं पुन्हा आवृत्ती काढली पुस्तकाची आणि वाटली, ज्या व्यक्तीनं ते पुस्तक वाचलं त्याचा मेंदू बधीर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी भयंकर परिस्थिती देशात आहे. तर नक्कीच पंजाबरावजी, आतापर्यंत आपण विविध विषयांना हात घातला आणि मलाही बोलतं केलं. मला फार बोलायची सवय नाही, बोलतं केलं आपण. शेवटी समारोपात मी एकच सांगेल, आपला देश स्वतंत्र भारत आहे, प्रजासत्ताक राष्ट्र आहे आणि या प्रजासत्ताक राष्ट्राला दैदिप्यमान आणि गौरवशाली असा इतिहास आहे. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, इतिहास निर्माण करणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळं आज स्वतंत्र उपभोगत असताना आपण इतिहासाचा सुद्धा आधार घ्यावा. जसं उदाहरण दिलं तुम्ही यशवंतरावजी चव्हाणांचं, नेहरूंचं, ह्या गोष्टी आजच्या राज्यकर्त्यांनी कुठंतरी थोड्याफार आत्मसात कराव्या. त्याच वेळेस परिस्थिती बदलेल. नाहीतर आपले वऱ्हाडातील कविवर्य विठ्ठल वाघ म्हणतात, फुलं वल्या कापस आले, मुद्दा लक्षात घ्या, फुलं वल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाहे, फुलं वल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे. उभा अभय फाटल, उभा अभय फाटल कशी झाकणार छाती, खापराच्या दिव्यातून पेटणार वाती, कधी पेटतील वाती, कधी पेटतील वाती. या प्रतीक्षेत आज भारत देशातील लाखो करोडो जनता आहे. तर या सगळ्या गोष्टींचा शासनकर्ते असेल, प्रशासन असेल, त्यांनी विचार करावा आणि तशी व्यवस्था निर्माण करावी की जेणेकरून कविवर्य विठ्ठल वाघांची कविता खोटी ठरली पाहिजे. काय सांगा? आपण खरेच प्रजासत्ताक आहो आणि जे बाबासाहेबांनी जे संविधान देशासाठी दिलं हे चांगल्या अर्थानं जर खरेच त्याचे जे लागू केलं गेलं तर हा देश म्हणजे संविधानानुसार जर खरंच चालला हा देश जगातनी 1 नंबरवर आपण राहणार आहोत. कारण अशी परिस्थिती बाबासाहेबांनी निर्माण करून ठेवलेली आहे. परंतु त्याला डावलूनच साऱ्या गोष्टी करत आहेत असं होत आहे. म्हणून जनतेनेही दक्ष राहायला पाहिजे की आपण असं दक्ष राहून जनतेने वारंवार असं त्यांच्या चुका लक्षात आणून देणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळेच हे जे लीडर लोक आहेत किंवा
सरकार आहे, सत्ताधारी आहेत, असे उन्मादल्यासारखं चालू आहे आणि संविधानाचं जिथं ते उल्लंघन करताना दिसत आहे. पण हे काही अमरपट्ट्या घेऊन आलेले नसतात. नाही. सरकार कोणाचंही येणार आहे, सरकार कोणाचंही जाणार आहे. म्हणजे आपणच नेहमीसाठी राहू असं काही भाग नाही आहे. तरी पुढे काय होईल, म्हणजे आपण काय पेरून ठेवू तर काय उगवणार, तर त्याचं भान असलं पाहिजे. म्हणून या प्रजासत्ताक टिकवणं खूप महत्वाचं आहे. साऱ्या गोष्टी असणं आवश्यक आहे या देशाच्या हितासाठी. म्हणून हा प्रजासत्ताक दिन आणि ज्याचं जे संविधानाचं आहे त्याचं अवलोकन सर्वांनी काटेकोर करणे झाणं आवश्यक आहे, एवढं मला या प्रसंगी वाटते. नक्की. पंजाबरावजी, आपण आतापर्यंत बरेच मुद्दे हाताळले आहेत. आता समारोपाकडे येऊया. मी शेवटी पुनश्च एक वार तमाम भारतवर्षातील तमाम जनतेस प्रजासत्ताक दिनाच्या पुनश्च एक वार शुभेच्छा देतो. आपलं प्रजासत्ताक अबाधित राहो या सदिच्छा व्यक्त करतो. आणि पंजाबरावजी, आपण आपल्या महत्वपूर्ण कामामधून वेळ काढला आणि माझ्या एका फोनवर आज उपस्थित झालात, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण देखील हा आजचा जो प्रासंगिक जो विषय असते आणि जी समाजाला देशाला आवश्यक आहे ह्या विषयावर चर्चा घडून आणली, त्यामुळे आपल्या विदर्भ चॅनल इथं मला सन्मान दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.